हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्थळावरती येऊन मी या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे. आमचे सोबत उपमहापौर आणि गटनेते सगळा महायुतीचा परिवार बरोबर आहे. आज आमच्यासाठी खूप गौरवशाली दिवस आहे. एक जवळपास 25 वर्षानंतर या ठिकाणी महायुतीचा महापौर यावेळी बसलेले आहेत, त्याबरोबर उपमहापौरसुद्धा आलेले आहेत. तर बाळासाहेबांना अभिप्रेत असलेली महानगरपालिका आणि महापौर या ठिकाणी बसलेले आहेत. त्यामुळे नक्कीच त्यांना खूप आनंद वाटत असेल की ज्यांनी मराठी अस्मिता जपली, ज्यांनी हिंदुत्व जपलं, असं एक सुंदर चांगलं सभागृह या ठिकाणी बसलेलं आहे महायुतीचं. आणि बाळासाहेबांनी जे कायम हिंदुत्व मराठी जे जपत चाललेले आहे आणि त्यांच्या विचारांना अभिप्रेत असलेलं सभागृह या ठिकाणी बसलेलं आहे. हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे उनकी स्मृति कि यहाँ हम अभिवादन करने के लिए आए. बालासाहेब ठाकरे उन्होंने एक बार कहा था, जिस दिन हमारा हिंदुत्व नहीं रहेगा तो ये दुकान बंद कर दो. बालासाहेब ठाकरे उनके ये शब्द थे. हिंदुत्व हमने रखा है. हिंदुत्व के साथ भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे साहब की शिवसेना, अजित पवार साहब की पार्टी, ये पूरा हिंदुत्व यहाँ पे संभाल रही है. और उनको जो अभिप्रेत था, इस तरीके से महापौर और उपमहापौर विराजमान हो गए. तो उनका आशीर्वाद और उनको अभिवादन करने के लिए हम यहाँ पे आए. उद्यापासून काम सुरू करावं लागणार आहे. पहिलं काम कुठलं मुंबईकरांसाठी हाती घेणार? कारण मी आत्ताच गाडीत माझं चालू होतं. परवाच माझी बैठक लागते सगळ्या डिपार्टमेंटच्या कन्सर्न अधिकाऱ्यांना घेऊन. ते म्हणजे अनधिकृत बांगलादेशी फेरीवाले त्यांच्या विरोधात पहिलीच बैठक. तुम्ही आज शिवाजी पार्कात आलात. गेल्या 4-5 वर्षापासून शिवाजी पार्ककरांचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे शिवाजी पार्कातील धुळीचा. त्या बाबतीत तुम्ही काही उपाययोजना करणार आहात का? कारण का येथील नागरिकांनी मतदानावरती बहिष्कार घालण्यापर्यंत भूमिका घेतली होती. मी ह्याची माहिती घेऊन नक्कीच सगळा विषय हाताळणार आहे. पण एक मान्य करावं लागेल की मुंबईमध्ये धुळीचं साम्राज्य आणि पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. तर त्याच्यावरती उपाययोजना काय करावी? ज्या ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू आहे त्या ठिकाणी बिल्डरला पाण्याचे फवारे असतील किंवा प्रदूषण लेवल जर त्या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात वाढला असेल तर तोपर्यंत थोडा वेळ त्यांचं काम स्थगिती करणे, अशा पद्धतीचे सगळे आम्ही या ठिकाणी विषय या विचाराधीन करणार आहोत. पण जोरदार याच्यावरती काम करणार, कारण मुंबईमध्ये प्रदूषणाचा विषय थोडा वाढलेला आहे आणि सगळ्या गोष्टीची चौकशी करून ह्याची पण एक मोठी मी जॉईंट मीटिंग मुंबई पालिकेमध्ये करणार है. जिस तरीके से एयर पोल्यूशन लेकर मुंबई में कई सामने आया था, वहीं हॉकर्स को लेकर कई मामले, क्या आप कैसे क्या विजन रहेगा? सबसे पहले आप क्या करेंगे? नहीं, मैंने एक ही कहा है कि हॉकर्स जोन और नॉन हॉकर्स जोन जो है, जहाँ पे ऑफिशियल पिच लाइसेंस लेके बैठते हैं उनके बारे में भी उनके पेपर्स चेक किए जाएंगे. लेकिन उसी के साथ में अगर किसी ने फुटपाथ को इलीगली एनक्रोच करने का अगर प्रयास किया है या फिर यहाँ पे जो बांग्लादेशी यहाँ पे इलीगल हॉकर्स आके बैठे, उसके तो पूरे पेपर्स चेक किए जाएंगे. अगर है तो उसको पुलिस के हवाले किया जाएगा. एयर पोल्यूशन मुंबई का बढ़ रहा है, हमको इस बात की कल्पना है. और एयर पोल्यूशन के लिए हम लोग वो डिजिटल जो बोर्ड है वो भी हम लगाने वाले हैं. जहाँ पे भी डेवलपमेंट का काम चालू है वहाँ पे बिल्डर्स को हम कहने वाले हैं कि एक तो वाटर वहाँ पे होना चाहिए, ज़्यादा से ज़्यादा साफ़ सफाई के ऊपर उन्होंने ध्यान देना चाहिए. और एयर पोल्यूशन बढ़ रहा है तो उनका थोड़ा काम रुकना चाहिए. इस तरीके से जो भी सूचनाएं हम देने वाले हैं. शुरुआत अभी ताई ने बताया जैसे कि बांग्लादेशी अनऑथराइज जो हॉकर्स है उनके ऊपर लगाम लाने के लिए अभी मीटिंग लगाई है ताई ने. वैसे ही मुंबई शहर में जो रास्ते जो सीमेंट कंक्रीट के होने बाकी है वो करने की हम कोशिश करेंगे. बारिश में पानी कहीं भी जमा नहीं होना चाहिए, इसके लिए प्रशासन के साथ में हम लोग एक मीटिंग करेंगे ताकि अभी कुछ ही महीनों में बारिश मुंबई शहर में आएगी. और जो एयर पोल्यूशन है, एयर पोल्यूशन कंट्रोल करने के लिए प्रॉपर रेमेडीज़ यहाँ पे लाना पड़ेगा. ये प्रशासन को हम बताएंगे क्या करना है, कैसे करना है. और बहुत सारी समस्या है, अभी तो शुरुआत है.
एक साथ सब बताना अच्छा नहीं है. आता आज बाळासाहेबांना अभिवादन आता केलेलं आहे, तुम्ही भावनिक क्षण आहे कारण तुमचा मोठा प्रवास सुरू आहे. माझं आयुष्यात बाळासाहेबांच्यामुळे या राजकारणात आलं. बाळासाहेबांचं भाषण मी त्यांचा वाढदिवस 61वा होता ते ऐकलं आणि प्रभावित होऊन मी ह्या भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये आलेला कार्यकर्ता आहे आणि नंतर राज ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून काम केलं आणि आज इथपर्यंत आलो आहे. आणि त्याच्यामुळे ह्या शक्तिस्थळावरती बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती येताना एक विलक्षण अशी अंगामध्ये वीज चमकते आणि त्या आठवणी दाटून येतात. कारण त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व याच्या पुढे होणं कठीण आहे आणि तेच खरे आमच्या शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचे शिल्पकार होते. त्यांच्यामुळे अटल बिहारी वाजपेयी, अडवाणीजी, मुंडे, महाजन साहेब यांनी सर्वांनी एकत्र येऊन ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची महायुती, नैसर्गिक महायुतीची स्थापना केली आणि आज त्याच महायुतीचं या ठिकाणी ऋतुताई महापौर आहेत आणि मी उपमहापौर आहेत. म्हणजे शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असल्याने सत्ता या मुंबई शहरामध्ये आलेली आहे. त्यामुळे आमचं कर्तव्य आहे की बाळासाहेबांच्या स्मृतितळावरती येऊन आम्ही नतमस्तक होणं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.